कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादांच्या सर्व मंत्र्यांना सूचना असतानाही राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवड्यानंतरही मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. दिल्लीत आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावणार. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच एका मंचावर. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या. आमदारांची 28 फेब्रुवारी तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजित पवारांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्येही घोटाळा झाला, दमानी यांचा आरोप. अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. GR काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीत काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला, अंजली दमानी यांचं वक्तव्य. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. मुंबईतील YB सेंटर येथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली. करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादीच्या शिवसन्मान रॅलीला छगन भुजबळांची उपस्थिती. छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. तर मतभेद बाजूला ठेवून कामं करावी लागतात, भुजबळांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करणार. सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, मंत्री नितेश राणेंचा इशारा. शिवरायांना आग्र्यात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी स्मारक बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर ताजमहलाहून जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा. काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. रामलीला मैदानावर आज दिल्ली सरकारचा शपथविधी. रेखा गुप्ता घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तर उपमुख्यमंत्रीपदी प्रवेश वर्मा. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार. संपूर्ण कर्जमाफीसाठी 19 मार्चला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार. शेतकरी संघटनेच्या रघुनाथ दादा पाटलांचा इशारा. स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम. भाडेवाढ मागे न घेण्याचा स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा पवित्रा. बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही, व्यावसायिक संघटनेचं मत. मुंबईत पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता. राज्यभरात परिचारिकांचं 1 दिवसीय कामबंद आंदोलन. मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातील पेण सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. तिलोरे गावात भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती. कल्याणमधील भरचौकात गोळी झाडून एकाची हत्या. जमिनीच्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याचा संशय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार. तर भक्तांचीही मोठी मांदियाळी. ट्रम्प पुन्हा देणार तडाखा. ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर आकारणार. तर सेमीकंडक्टर, चिप आणि औषधांच्या आयातीवरही वाढीव कराचा विचार. नागपूर विमानतळावर बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. ढाक्यावरून दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड. विमानातील 400 प्रवासी सुखरूप. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.